मोठ्या मुलाच्या समोर पत्नीला शिवीगाळ आणि अमानुष मारहाण. पुढे जे घडले ते ऐकून पायाखालची जमीनच सरकेल. दारूचे व्यसन एकदा लागले की साऱ्या घरादाराचा विनाश करूनच संपते असे म्हणतात. कारण दारूच्या आहारी गेलेल्या माणसाला दारूशिवाय दुसरे काहीच सुचत नसते. त्याला घर व बायको मुले याचे काहीच देणे घेणे उरलेले नसते. केवळ आपल्याला दारू प्यायला मिळावी इतकीच त्याची इच्छा असते. दारू मिळाली नाही तर त्याला सगळे वैरी वाटू लागतात. दारू पिण्यास विरोध करणाऱ्या बायकोवर तो संशय घेऊ लागतो. संसारामध्ये संशयाचा सैतान शिरला की तो संसार संपलाच म्हणून समजा. असाच एक संसार संपल्याची घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. दारूच्या व्यसनापायी पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिचा खून केला आहे. तिचा नाहक बळी गेला, तो तुरुंगात गेला. त्याचा मुलगा मात्र एकटा पडला. या दुर्दैवी घटनेचा हा सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दिलीप शहानू पिठे हा मूळचा मिलिंदनगर राजवाडा ओझर येथील रहिवासी आहे. सध्या तो पत्नी सिंधुबाई आणि मुलगा शहानू यांच्यासोबत राहतो. दिलीप हा रोजंदारीवर मिळेल ते काम करत होता आणि त्याची पत्नी सिंधुबाई ही हॉटेल साई वडेवाला सातपूर नाशिक येथे काम करत होते. त्यांचा मुलगा शहानू हा संजोत मेटल कंपनी सातपूर नाशिक या ठिकाणी काम करतो. दिलीपला दारू पिण्याचे व्यसन होते. दारू पिऊन घरी आला की तो पत्नी सिंधुबाई हिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायचा, तिला सतत मारहाण करायचा. हा सारा प्रकार मुलगा शहानू याच्यासमोर घडत असे. तो आपल्या बापाला अनेक वेळा समजावून सांगत असे, परंतु दिलीपच्या स्वभावामध्ये काही फरक पडला नाही. हा प्रकार रोजच घडत असल्याने सिंधुबाई आणि शहानू हे दोघेही वैतागलेले होते. अखेर रोज होणाऱ्या छळाला कंटाळून दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे सुमारे 2.5 वर्षापूर्वी सिंधुबाई आणि तिचा मुलगा शहानू हे दोघेजण वेगळी खोली घेऊन दिलीप पासून वेगळे राहू लागले. मात्र त्यामुळे दिलीपची गैरसोय होऊ लागली होती आणि त्याला पस्तावा होऊ लागला. तेव्हा त्याने मुलगा आणि पत्नी यांना समजावून सांगून पुन्हा एकत्र राहण्याबाबतचा निर्णय घेतला. 15 दिवसापूर्वी दिलीप हा मुलगा शहानू याला भेटला. त्याला म्हणाला की आता यापुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही, आपण सर्व पुन्हा एकत्र राहूया. त्याने विनवणी केल्यानंतर शहानू हा कसा तरी तयार झाला. त्याने आईलाही समजावून सांगितले. तेव्हा तीही तयार झाल्यावर दिलीप हा त्यांच्यासोबत सातपूर येथे असलेल्या घरी राहावयास आला. मात्र दिलीपच्या स्वभावात काहीच फरक पडलेला नव्हता. 2-3 दिवस चांगले राहिल्यावर पुन्हा त्याचे मागच्या पानावर पुढे सुरू झाले. दारू पिऊन पत्नी सिंधुबाईच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करून तो तिला पुन्हा मारहाण करू लागला. या भांडणामध्ये तो सतत सिंधुबाईला मारून टाकण्याची धमकी देऊ लागला. बिचारा शहानू यालाच आई वडिलांचे भांडण सोडवावे लागायचे. आईशी भांडू नका असे तो सतत वडिलांना समजावून सांगायचा, परंतु त्याच्या समजावून सांगण्याचा दिलीपवर कोणताच परिणाम होत नव्हता. शहानू हा रोज सकाळी 9 वाजता संजोत मेटल कंपनी सातपूर येथे कामावर जातो आणि रात्री 11:30 ते 12 वाजता घरी येतो. त्याचे वडील दिलीप एका कंपनीच्या ठेकेदाराकडे मजुरीचे काम करत होता. तो सकाळी 8 वाजता कामावर जायचा तर रात्री 8 वाजता घरी यायचा आणि सिंधुबाई सकाळी 10 वाजता हॉटेल साई वडेवाला सातपूर नाशिक येथे कामावर जायचे तर रात्री 10 वाजता घरी यायचे. दिनांक 8 मे 2025 रोजी तिघेजण नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दिलीप घरी आला तर सिंधुबाई ही रात्री 10 वाजता घरी परतली. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या दिलीपने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तिला ठार मारण्याची धमकी देत त्याने तिला लाथाबुक्क्यांनी तुडवायला सुरुवात केल्यामुळे दोघांच्या मध्ये कडाक्याचे भांडण जुंपले. तेव्हा दिलीप चिडला आणि घरात असलेले चाकूसारखे हत्यार हातात घेत त्याने निष्ठुर होत सिंधुबाईचा गळा चिरला. रक्तबंबाळ होऊन सिंधुबाई जागीच कोसळली आणि मरण पावली. सिंधुबाई मरण पावल्याचे पाहून दिलीप घाबरला आणि घराला बाहेरून कडी लावून पसार झाला. मुलगा शहानू हा कामावरून रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घरी परतला. तेव्हा घराला बाहेरून कडी लावल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. ती कडी उघडून तो घरामध्ये जाताच घरातील वातावरण पाहून त्याला प्रचंड धक्काच बसला. त्याची आई सिंधुबाई ही किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा गळा कशाने तरी चिरलेला असल्याचे त्याच्या लक्षात आले. खोलीत सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. त्याचे वडील मात्र घरात नव्हते. त्यामुळे त्याला हे कृत्य आपल्या वडिलांनीच केल्याचा संशय येऊ लागला. आपल्या आईला मारल्याचे पाहून शहानू याला रडू कोसळले. तो मोठमोठ्याने ओरडतच घराबाहेर आला. शेजारचे लोक त्याच्या भोवती जमा झाले. त्यांनी त्याला काय झाले विचारले असता घरात काय घडले आहे
हे त्याने सर्वांना सांगितले. कोणीतरी या घटनेची माहिती सातपूर पोलीस ठाण्याला दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याने शहानूकडे विचारपूस केली. शहानू याने पोलिसांना सांगितले की माझे वडील दिलीप पिटे यांनी माझी आई सिंधुबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करून कोणत्या तरी धारदार हत्याराने तिचा गळा चिरून ठार मारले आहे आणि ते घरातून पळून गेले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. शहानू पेठे याने दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप पिटे याच्या विरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 135/2025 रोजी BNS कलम 103(1) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 कलमाखाली गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पूर्ण केली.